नमस्कार, आपलं कोकणीमध्ये सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर पाहूया केळाचं केक कसं बनवायचं. केळाच्या केकमध्ये लागणारे साहित्य मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. मी केळी पिकलेली वेस्टेज जाऊ नये म्हणून मी केळ्याचं केक बनवला आहे. तर आपण पाहू शकता केळ्याचं केक कसं बनवलं आहे. चला तर पाहूया केळ्याचं केक कसं बनवतात. लागणारं साहित्य पुढे पाहूया आपण. रवा केकमध्ये लागणारं साहित्य मी मोठी 3 केळी घेतलेले आहेत. तेल घेतलेलं आहे अर्धा कप, 1 कप गूळ, चवीनुसार थोडंसं चवीला मीठ टाकणार आहे, बेकिंग पावडर, 2 कप मी रवा घेतलेला आहे, 4-5 वेलची घेतलेले आहेत आणि हे मी पाणी घेतलेलं आहे अर्धा कप. चला तर आपण रवा केक कसं बनवायचं ते पाहूया. चला आपण हे 3 केळी किसून घेणार आहोत. सर्वप्रथम मी त्यांची साये काढून घेत आहे. सालं काढून घेत आहे. 3 केळी आपण साल काढून घेतलेले आहेत. त्याला आपण आता असे किसून घेणार आहोत. छानपैकी मी किसून घेत आहे. हे असं किसून घेतलेला सर्व केळी अशी किसून घ्यायची आहेत. हे पहा, अशी केळी किसून घ्यायची आहेत. मी सर्व केळी अशी 3 केळी किसून घेतलेली आहेत. हे पहा, आपली केळी किसून झालेली आहेत. चला तर आपण सर्व जिन्नस मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. मिक्स करून सर्वप्रथम मी रवा टाकत आहे. आता हे मिक्सर मधून मी बारीक करून घेणार आहे. हे पहा, माझा रवा बारीक झालेला आहे. हे पहा, रवा आपला बारीक झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी केळी टाकत आहे. गूळ टाकून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व गूळ टाकून घेत आहे मी. हे अर्धा कप पाणी आहे. आता हे मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे मी. हे सर्व मिक्स झालेलं आहे. ते मी आता हे पातेल्यामध्ये टाकत आहे. हे मिक्सर मध्ये मी तेल घेतलेलं आहे.
माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे म्हणून मी परत त्याच्यात तेल आणि रवा घेतलेला आहे आणि ते मी मिक्स करणार आहे. चवीनुसार मीठ, बेकिंग पावडर 1 चमचा, माझं मिक्स करून झालेला आहे. आता हे मिक्सर मी बाजूला करून ठेवत आहे. हे पहा, माझे सर्व जिन्नस मी आता मिक्स करून घेणार आहे. आपलं केकचं बॅटर रेडी झालेलं आहे. आता आपण केक बनवायला ठेवायचा आहे. केकचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आपण आता केक बनवायला ठेवणार आहोत. आपण कुकरच्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत. त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं साईडनी केक चिपकू नये म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ लावत आहे, जेणेकरून आपला केक लवकर सुटणार, चिपकून राहणार नाही. आता आपण बॅटर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण सर्व बॅटर टाकून घेतलेलं आहे. त्या कुकरमध्ये मीठ टाकणार आहे मी. असं मी जाडं मीठ टाकत आहे. हे पहा, मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मी स्टँड टाकणार आहे आणि स्टँड वरती मी आपलं हे केकचं बॅटर ठेवणार आहे. आता केकचं बॅटर ठेवलं आहे कुकरमध्ये. आता कुकर मी गॅसवरती बेक करण्यासाठी ठेवणार आहे केक. हे पहा, केक मी बेक होण्यासाठी कुकरमध्ये ठेवला आहे. त्याच्यावरती बिना म्हणजे शिट्टी काढली आहे, शिट्टी लावली नाही आहे कुकरला, असंच ठेवलं आहे मी. हे पहा, आता आपण त्याला 40 मिनिटं केक शिजवून देणार आहोत. अशा प्रकारे आपला केळ्याचं केक रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपला केळ्याचा केक रेडी झालेला आहे. आपण पाहू शकता. केळ्याचं केक आपला बनवून झालेला आहे. तर आता माझं केळ्याचं केक कसं झालेलं आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.